मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींबरोबर अनेक शेकडो पालख्यांचं खरं तर पंढरपूरच्या दिशेनं आता खरं तर मार्गस्थ झालेल्या आहेत। आपण बघू शकतो की संपूर्ण पालखी मार्गावरती हरिनामाचा जयघोष आपल्याला गाणे ऐकायला येतो। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं पंढरपूरमध्ये देखील खरं तर या वारीची आता तयारी सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जो ज्ञानेश्वर महाराज किंवा सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा जो मुक्काम असतो तो वाखरी येथील जे पालखी तळ आहे याच पालखी तळावरती खरं तर शेवटचा मुक्काम असतो। आपण बघू शकतो की आता ज्ञानेश्वर महाराजांच्या जो पालखी ठेवण्याचा जो चौथार आहे चौथाराला खरं तर ग्रेनाइट लावण्याचं काम आता सुरू झालं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच चौथाऱ्यावरती खरं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खरं तर इथे विसावत असते। त्यावेळेस जर आपण बघितले तर हा जो ओपन भाग आहे इथं खरं तर शितोळे सरकारांचा मोठा मंडप देखील इथं उभारला जातो। असं एकंदरीत हे सगळ्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र प्रशासनानं यावर्षी खरं तर हा जो वाखरीचा जो पालखी तळ आहे तो हा विकसित करण्याचा खरं तर निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर अत्याधुनिक सगळ्या व्यवस्था केल्या आपल्याला पाहायला मिळतं। यावर्षी पहिल्यांदाच एका स्नानगृहामध्ये जवळपास 110 महिला स्नान करतील असे 2 स्नानगृह देखील यावर्षी महिलांसाठी उभारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 800 कायमस्वरूपी शौचालय आहेत। त्याचबरोबर टेम्पररी 200 ते 250 म्हणजे जवळपास 1000 शौचालयाची देखील निर्मिती खरं तर करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील त्यांच्या मेघडंबरीला देखील रंगरंगोटी करण्याचं काम खरं तर वेगळा सुरू झालेला पाहायला मिळत आहे। या पालखी तळावरती येणारे जे रस्ते आहेत ते देखील सगळे चकाचक झालेले आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून भाविकाला कुठलाही त्रास खरं तर या पालखी तळावरती होणार नाही अशी व्यवस्था खरं तर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर नव्याने खरं तर संत सोपान काका असतील एकनाथ माई यांचे देखील पालखी तर आता खरं तर इथे विकसित होताना आपल्याला पाहायला मिळतात। रात्रीच्याला मुक्काम असल्यामुळे खरं तर मोठे हायमास्ट लॅम्पची देखील व्यवस्था खरं तर या पालखी तळावरती करण्यात आलेली। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या पालखी तळावरती खरं तर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील यांनी प्रॉपर खरं तर या वर्षी या पालखी तळावरती लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी बारीक सारीक गोष्टीचा देखील विचार करून हा पालखी तळ खरं तर विकसित करण्याचा आता खरं तर कामाला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर आता बघितलं तर हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो चौथरा आहे त्याला आज जर आपण बघितलं संपूर्णपणे ग्रॅनाइट लावण्याचं काम आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हा पालखी मार्गावरची सगळी चोख व्यवस्था आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।